महात्मा गांधी नुसते भारत देशातच नव्हे तर संपूर्ण जगभरामध्ये अहिंसेचे जनक म्हणून प्रसिद्ध आहेत। त्यांनी कोणतेही शस्त्र हातात न घेता आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले। त्यांच्या जीवनातील एक सत्य घडलेली गोष्ट सांगते मी क्रांती पवार, जगण्याच्या गोष्टी या मालिकेतील ही एक सुंदर गोष्ट। महात्मा गांधी एक दिवशी खूप थकले होते। त्यांनी त्यांच्या छोट्याशा झोपडीमध्ये आराम केला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी लगेच चरखा घेतला आणि सूत काढायला बसले। बाहेर पोर्च असतो तिथे ते सूत काढत होते। खूप लहान लहान मुले खूप छान तिथे खेळत होती। त्यांचा आवाज महात्मा गांधींना येत होता। त्यांना हे पाहून हे ऐकून खूप आनंद होत होता। ते दोन मुलं तिथे खेळत असताना त्यांच्यात काहीतरी झालं आणि नेमकं तिथे बी नसलं आणि ते चक्क एकमेकांना काहीही बोलू लागले, शिव्या देऊ लागले। त्यांचं वय खूप छोटं होतं। महात्मा गांधींना हे बघून खूप वाईट वाटलं की इतक्या कमी वयातील मुलं एकमेकांना चक्क शिव्या देतात, त्यांच्या आईवडिलांवरून बोलतात। मग त्यांनी त्या मुलांना बोलावून घेतलं आणि त्यांना खूप ओरडले। मग ते महात्मा गांधी एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी त्यांच्या पालकांना सुद्धा बोलावून घेतले आणि त्यांना सुद्धा खूप ओरडले। ते म्हणाले, तुमच्या मुलांकडे लक्ष आहे का? तुमची मुलं काय करतायत? एकमेकांना चक्क शिव्या देतात। त्यांचं वय किती लहान आहे आणि अशा वयात त्यांनी शिव्या देणं, एकमेकांच्या आईवडिलांवर बोलणं हे चांगलं नाही। मग त्यांच्या आईवडिलांना, मुलांच्या आईवडिलांना, पालकांना खूप वाईट वाटलं। पण त्यांच्यामध्ये एका पालकांना राहवले नाही। त्यांनी महात्मा गांधींना म्हणाले, अहो आमची काय चूक आहे? तुम्ही नुसतं आम्हालाच बोलत आहात। तर दुसरे पालक लगेच म्हणाले की शिव्या त्यांनी दिल्या आहेत, आम्ही नाही। तुम्ही आम्हाला कशामुळे बोलत आहात? तर महात्मा गांधी त्यांना लगेच म्हणाले की अहो त्या मुलांची काय चूक आहे? त्यांच्या घरात जसं वातावरण असेल, त्यांचे आईवडील त्यांना जसं शिकवतील तसं ते मुलं शिकतील, तसं ते मुलं घडतील। मला तर असं वाटतं की तुमच्या घरातच असं काही पण बोलण्याचं वातावरण असेल, वाईट बोलण्याचं वातावरण असेल। तुम्ही पण एकमेकांना असं बोलत असाल आणि तेच एखाद्या दिवशी या मुलांनी ऐकलं आणि ते सुद्धा आता असं एकमेकांना शिव्या देऊ लागलेत, असं बोलू लागलेत। पण आता मात्र त्या पालकांना त्यांची चूक कळाली आणि त्यांनी त्यांची मान शरमेने खाली घातली। तर मित्रांनो, आपल्या घरातलं वातावरण जसं असेल तसं मुलं घडत असतात, विद्यार्थी घडत असतात।